18 मार्च 2024 को महात्मा फुले विद्यालय परिसर में कार्यालय पर रखी गई थी। इस पत्रकार परिषद में खासदार फौजिया खान मैडम ने टीका करते हुए कहा कि मोदी सरकार ऊपर के लेवल पर बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हो रहा है। ऐसा बोलते हुए कहा 15 मार्च को परभनी लोकसभा मतदार संघ में महाविकास आघाड़ी की ओर से कार्यकर्ता मेळावा का आयोजन भी किया गया। और क्या कहा पत्रकार परिषद में, आइए जानते हैं। उस वक्त वहां पर प्रमुख शिवसेना जिला प्रमुख, इनके साथ कांग्रेस पार्टी के माजी उप महापौर भगवान वाघमारे, आम आदमी पार्टी के पदाधिकारी भी मौजूद थे। किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें। लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अय्यूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधी मुन्ना कुरेशी इनके साथ। आता लोक रस्त्यावरती आरक्षणासाठी कुठे कुठे कोणकोणता समाज रस्त्यावरती आहे, सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम होत आहे। याच्या जे सोल्युशन आहे, या सोल्युशन कडे कोणी जातच नाही। 50% मर्यादा वाढवण्यासाठी पार्लमेंट मध्ये कायदा पास झाला पाहिजे, त्याच्यावर कोणी काही बोलत नाहीये। इथेच काहीतरी सांगून मग असं देऊन आरक्षण जे पोटात टिकणार नाहीये, या पद्धतीचे दिशाभूल करण्याचं काम, टोपी घालण्याचं काम त्या आरक्षणाच्यासाठी पण चालू आहे। महिलांच्यासाठी, महिलांच्या डोक्यावर काय टोपी आहे? महिलांना 33% आरक्षण दिलं। महिलांच्या 33% आरक्षणचा कायदा पास झाला, खूप मोठ्या गाजावाजाने पास झाला, त्याचे खूप इव्हेंट मॅनेजमेंट झाला मोठा। तो कायदा काय? गॅरंटी कशाची? गॅरंटी जेव्हा आपण काही गोष्टीची देतो, आता ही बॉटलची गॅरंटी जर दिली तर त्याला काल मर्यादा असते की नाही? काल मर्यादा नसली तर कशाची गॅरंटी? महिला आरक्षण बिलातला काळाची डेट नाहीये, काय नाहीये, फक्त पास करून टाकला। सेन्सस झाल्यानंतर जनगणना झाली, ही लिमिटेशन झाला, त्याच्यानंतर ते अंमलात। मग कशाचे श्रेय घेत आहे? आज महिला तर वंचितच आहे। 5 वर्षात होणार हा सगळा सेन्सस लिमिटेशन, की 10 वर्षात होणार की 15 वर्षात होणार, कोणाला ठाऊक नाही। आणि त्या 10-15 वर्षात काय होईल या देशामध्ये कोणाला सांगता येतात नाही। म्हणजे महिलांच्या डोक्यावर टोपी, युवकांच्या डोक्यावर टोपी, बेरोजगारी, इतकी बेरोजगारी वाढलेली आहे। 2 कोटी रोजगार देणार होते, आज ते काय नाही। उलट अनेक कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये, कंपन्यांमध्ये लोकांची हे कमी झाली, संख्या, वेकन्सीज निर्माण झाले। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे तर आणखी मॅन पॉवरची गरज कमी राहणार आहे। तर युवकांना पण टोपी। आज फक्त त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्यासाठी निर्णय घेता येते। प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचे नोकर भरती करत आहे। त्यांना काय जबाबदारी राहणार आहे? कॉन्ट्रॅक्च्युअल माणसाला जबाबदारी काय राहणार आहे? ते कसं काय नोकरीमध्ये जे असतात त्यांच्यावर अकाउंटेबिलिटी असू शकतात। आज आहे कॉन्ट्रॅक्चुअल, उद्या राहणार नाही। तर देशाची जबाबदारी तुम्ही कोणाच्या हातामध्ये देता? कॉन्ट्रॅक्चुअल लोकांना। ही आहे तुमची गॅरंटी? हे विचारायचं मला। काळा पैसा आणणार, ब्लॅक मनी परदेशातून आणले का? किती पैसे आणले? एक दमडी तरी आणली का? ब्लॅक मनी आणली नाही, ती पण टोपीच टाकली लोकांच्या। जेव्हा डिमॉनिटायझेशन केलं होतं त्यावेळी लोक लाईन्स मध्ये मृत्यू पावले, अशी गॅरंटी आहे। आणि भ्रष्टाचार मुक्त भारत, आज तुम्हीच सांगा, मी सांगत नाही। भ्रष्टाचार कमी झालेला आहे की वाढलेला? आधीच भ्रष्टाचार फक्त तहसील मध्ये, कलेक्टर ऑफिस मध्ये, आपल्याला बाकीचे गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये दिसायचं। आज आपल्याला सरकार पाळण्यामध्ये करप्शन दिसू लागला, इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये करप्शन दिसू लागलं। तर सामान्य माणसाला तर भ्रष्टाचाराचा त्रास आहेच, पण आता भ्रष्टाचाराची व्याख्या खूप मोठी झालेली आहे। आता खूप मोठा, जसा आधी अमेरिकामध्ये आणि मोठमोठ्या देशामध्ये जसा भ्रष्टाचार होतो फक्त वरच्या लेवलवर, आता तो भ्रष्टाचार वरच्या लेवलवर गेलेला आहे। आता भ्रष्टाचार खालच्या लेवलवर पण आहे आणि वरच्या लेवलवर पण भ्रष्टाचार या देशामध्ये इतका प्रचंड वाढलेला आहे, याचा आपण एकही माणूस जे इथे बसलेला आहे ते नाकार देऊ शकत नाहीये की भ्रष्टाचार संपलेला आहे किंवा कमी झालेला आहे। तर या पद्धतीच्या जे सगळा सरकारचा कारभार आहे
आम्ही काँग्रेसचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना आप आहे, आमच्या सोबत अनेक दलित संघटना आणि दलित पक्ष सोबत आहे. ते सगळे मिळून इंडिया अलायन्स खूप मजबूतीने आता काम करायला निघालेले आहे आणि आम्हाला ह्या भ्रष्ट आणि हे टोपी घालू सरकारला बाजू करायचंच आहे, हे आमचा निश्चय आहे आणि आम्ही आता त्याची सुरुवात करतो. 2014ला ज्यावेळेस मोदी साहेब बीजेपी सत्तेत आली त्यावेळेस संसदेत शिरताना त्यांनी अगोदर संसदेचं दर्शन घेतलं आणि आपण 10 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर प्रत्येक शेतकऱ्यांचं बिल असो, निवडणुका संदर्भातलं बिल असो, कुठलेही बिल असो, बिना चर्चा ते बिल पास करण्यात आले म्हणजे संसदेचा अपमान करण्यात आला. लोक कसं आहे, आता बीजेपीने तर काहीच घोषित केलं नाही. अंडरस्टँडिंग आल्याशिवाय घोषित कसं करणार आहे ते? पहिला कोण आणि दुसरा कोण हे काय? जिथे अंडरस्टँडिंग झाली तिथे परभणीत तुम्हाला माहिती नाही, एक उमेदवार कोण असेल तुम्हाला माहिती आहे, त्याला ऑफकोर्स कोणीच करणार नाही. तो उमेदवार म्हणजे इतका शोर उमेदवार पक्षाने डिक्लेअर करायला पाहिजे असं त्याचं कारण आहे निवडून येण्यासाठी उमेदवार दुसरा असू शकतो. एक एक उमेदवार कसं करणार, घोषित करणार? एकत्रित लिस्टच येणार. वंचित हा, सुरू आहे त्यांच्यासोबत आणि पॉझिटिव्हली बोलणं. रासपने काल परभणीमध्ये आले होते, रासपने त्यांनी 3 जागेसाठी आपल्याकडे आग्रह केला. त्याविषयी काही इथल्या स्थानिक नेत्यांसोबत काही बोलणं आणि आमची चर्चा त्यांच्यासोबत अनेक वेळी झालेली आहे. पवार साहेबांची चर्चा पण झाली त्यांच्यासोबत. अंडरस्टँडिंग पवार साहेबांनी तर त्यांना मावळाची सीट पण दिलेली आहे. आता इथे पवार साहेबांच्या हातात नाही आहे ना, इथली सीट आमच्या वाटपामध्ये इंटरनल शिवसेनेला आम्ही दिली, सोडलेली आहे ही सीट. तर त्या पद्धतीने आता ते शिवसेनेला अप्रोच करतील. सांगितलं टोपी घालू सरकार आहे, सगळ्यांच्याच डोक्यावर टोपी आहे. आता मराठ्यांचा असा हाल केला त्यांनी धनगरांच्यासाठी, तर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही त्यांना आरक्षण देणार आहोत असं सांगितलं. 10 वर्ष झाले, अजून काय नाही. लिंगायत समाजाचा विषय आहे, मुस्लिम समाजाचा विषय आहे, अनेक समाजाचा विषय आहे. त्याच्या बाबतीत सगळ्यांना ते थोडं लॉलीपॉप देऊन गप्प बसवत आहेत. असं कसं राहणार? लोकांना काहीतरी ठोस निर्णय पाहिजे आहे ना. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळे सोयऱ्याची जी मागणी आहे जरा विशेषतः ते कुणबीचं प्रमाणपत्र आणि ओबीसीतलं आरक्षण मागतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी देखील आणि विरोधक देखील आपल्याला विरोध करतायत. हा जो मुद्दा आहे महाविकास आघाडी जाहीरनाम्यामध्ये असणार नाही, सगळे सोयरीचं मान्य राहील. आता जाहीरनाम्याचा जेव्हा होईल त्याच्यात काय असेल ते मला माहित नाही. मी एकटे त्याच्यावर काय भाष्य करू शकत नाहीये. पण सगळ्या समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे हीच भूमिका आहे विरोधकांची. आणि आम्ही हेच फक्त आता सांगत नाहीये, तर आम्ही पार्लमेंटमध्ये मी उपस्थित केले, सुप्रियाताईंनी अनेक वेळा उपस्थित केलं हा विषय की या समाजांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही पार्लमेंटमध्ये पण तीच भूमिका घेतली, राज्यामध्ये पण आमची तीच भूमिका आहे आणि भविष्यामध्ये पण तीच राहणार आहे. ते सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे, आमची भूमिका तेच आहे. पण त्याच्या योग्य जे आहे कायदेशीररित्या तुम्ही निर्णय घेतले पाहिजे. जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर फॉलो केलं पाहिजे. फक्त थापा मारण्याला काय होणार, म्हणजे काय हासिल होणार नाही. याच्यासाठी आमची भूमिका आमच्या जाहीरनाम्यामध्ये पण आम्ही ते चर्चा करण्यावेळी आम्ही सांगू तेच भूमिका आहे आमच्या सगळ्यांच्या पक्षाची. काँग्रेसची तीच आहे, शिवसेनेची तीच आहे, आमची तीच आहे. उपस्थित राहायला निश्चितच प्रसिद्धी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्याला परत सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं येणाऱ्या 15 तारखेला दुपारी 12 वाजता राजलक्ष्मी मंगल कार्यालय पाथरी रोड
परभणी येथे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे. त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यमान खासदार आदरणीय संजयजी जाधव साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेचे खासदार आदरणीय फौजा खान मॅडम, आपले राज्याचे माजी मंत्री आमदार राजेशजी टोपे साहेब, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सुरेशराव देशमुख असतील, माजी आमदार विजयराव भांबळे असतील, माजी आमदार सुरेशराव जेथले असतील, असे सर्व महाविकास आघाडीचे नेते हे तिथल्या पूर्ण आपल्या आपल्या पक्षाच्या पूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उपलब्ध राहणार आहेत. कारण की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार हा चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल अशी एक अपेक्षा सर्व नेत्यांना आहे. त्या अनुषंगानं आम्ही इथे महाविकास आघाडीची बैठक घेऊन येणाऱ्या लोकसभेची रणनीती ठरवणार आहोत. महाविकास आघाड़ी इंडिया अलायंस की तरफ से 15 तारीख को 12 बजे राजलक्ष्मी मंगल कार्यालय में महाविकास आघाड़ी का कार्यकर्ता मेळावा रखा गया है। इस मेळावे के लिए परभणी के सभी स्थानिक नेते उपस्थित रहने वाले हैं। इसमें खासदार बंडू जाधव, आमदार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार विजय गव्हाणे, शिवसेना के डॉक्टर राहुल पाटिल आमदार और कांग्रेस के वरपुडकर साहब, सभी नेते, राजेश टोपे इसमें उपस्थित रहने वाले हैं। और इंडिया अलायंस मजबूती से जो भी कैंडिडेट परभणी के लिए दिया जाएगा उसके साथ मजबूती से खड़ा रहेगा, उसके लिए काम करेगा, क्योंकि वो सरकार जो लोकशाही को धक्का दे रही है, ऐसी सरकार को हटाना ज़रूरी है। और उसके लिए हम सब प्रयास करने के लिए हमने अपने कार्यकर्ताओं के साथ शुरुआत की है।